दिवसभर खरं तर गेल्या अनेक दिवसांपासनं मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये जोरदार पाऊस बरसतो आहे. अशा वेळी काय होतं, मनामध्ये खूप सारी गाणी येतात, कविता आठवतात. तुमच्या सगळ्यांच्या मनात असंच होत असेल. म्हणूनच तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज घेऊन आलेली आहे. माझ्यासोबत काही कवी मंडळी आहे, जी मराठवाड्याहून इकडे आलेली आहेत. या कवी मंडळींशी आपण बोलणार आहोत. खरं तर मराठवाड्यामध्ये अजिबात पाऊस पडत नाहीये. पण ही सगळी मंडळी आज मुंबईमध्ये एका कार्यक्रमासाठी आली होती आणि त्यांनी मुंबईतला हा धो-धो बरसणारा पाऊस पाहिला. त्याच्यामुळे त्यांना या पावसाबद्दल नेमकं काय वाटतंय? त्यांच्याकडे नेमक्या कोणकोणत्या कविता आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला मी जाते प्रभाकर साळेगावकर यांच्याकडे. ज्येष्ठ कवी आहेत ते, माजलगाव, बीडवरून आलेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊयात. सर, काय वाटतं, तुम्ही आज मुंबईत आलात, पाऊस बरसला, तुमच्याकडे कोणती कविता आहे आमच्या प्रेक्षकांसाठी? मुंबईतला पाऊस बघून मला असं वाटलं की हा मराठवाड्यात घेऊन जाता आला तर बरं होईल. नाही तर मराठवाड्यामध्ये तर काय पावसाने सगळी अवकरपास केलेली हो. बरोबर. आणि मग मी दादा कोंडकेंच्या एका गाण्याचं एक विडंबन केलेलं आहे, ते मी मुद्दाम आज ऐकवेल. वरी ढगात ढग गुटमळ, खाली उन्हाचं वाढतंय बळ. वरी ढगात ढग डुचमळ, खाली उन्हाचं वाढतंय बळ. हे बघून पीक माझं जळ, अन किती रानांनी सोसावी झळ. कशी ढगाला येईना कळ, पाणी कुणकड पळ. कशी ढगाला येईना कळ, पाणी कुणकड पळ. चल गहराणी शोधूया पाणी, होऊ इमानी दंग. आपल्याच नादात वेगळ्याच वादात, गाव हे झालंय पंग. नको तिथंच करी खळखळ, पाणी कुणकड पळ. कशी ढगाला येईना कळ, पाणी कुणकड पळ. जमीन आपली नको त्यानं व्यापली, खांदूया खोल खोल माती. जमीन आपली नको त्यानं व्यापली, खांदूया खोल खोल माती. एवढंच कामान मशिनीला दाम, जरा थेंब तरी येईल का हाती. वर्षा वर्षाला दुष्काळी जुळ, पाणी कुणकड पळ. कशी ढगाला येईना कळ, पाणी कुणकड पळ. पाणी कुणकड पळ. मराठवाड्याचं हे पळालेलं पाणी पुन्हा एकदा मराठवाड्याला मिळावं आणि धो पाऊस यावा. जसं आज मुंबईत पाऊस पाहायला दिवसभर पावसाने आम्ही चिंब झालेलो आहोत, तसा चिंब करणारा पाऊस मराठवाड्यातही यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. नक्कीच खूप पाऊस पडावा तुमच्या मराठवाड्यात, जसा मुंबईत पडतोय. आम्हालाही खरंच वाटतंय की तिकडे खूप गरज आहे खरं तर पावसाची, आणि तिथे पडत नाही. त्याच्यामुळे तिकडे पाऊस यावा. मी आता जाते, राजे साहेब कदम आहेत आपल्यासोबत, अहमदपूर, लातूरवरून आलेत. सर, तुम्ही काय सांगाल? 4-5 महिन्यांपूर्वी आंध्र तामिळनाडूमध्ये पाऊस झाला, हो. प्राणहानी झाली. पहिल्यांदा आम्हाला असं वाटत होतं की आमच्याकडे प्राणहानी व्हावी पण पाऊस व्हावा. इतकी अवघड परिस्थिती पाण्याची मराठवाड्यामध्ये झालेली आहे. कालपासून मुंबईमध्ये पाहतोय, अगदी हेवा वाटतोय तुमचा मुंबईकरांचा, की म्हणजे इतका पाऊस असा, आणि बघून मग ती उद्विग्नता असते ना, हो. त्या उद्विग्नतेतून लिहिलेली कविता होती की होऊ दे नुकसान, होऊ दे नुकसान, येऊ दे वादळ, जाऊ दे घरदार उडून. होऊ दे नुकसान, येऊ दे वादळ, जाऊ दे घरदार उडून. अरे थेंबा थेंबाला तरसण्यापेक्षा मरू एकदाच पाण्यात बुडून. आंध्रा तामिळात शेकड्यानं मारलास, आंध्रा तामिळात शेकड्यानं मारलास, आमच्याकडे हजारानं मार. मुक्या जनावरांचे हाल पाहून आम्ही तशी झालोय तरी ठार. तू करतोयस क्रूर चेष्टा, सुलतानी उगवत आहे सूड. एकाने छाटल्या साऱ्या फांद्या, दुसरा कापून काढतोय बोड. ही उद्विग्नता आहे मराठवाड्यातली. विसर सारे गुन्हे बाबा, विसर सारे गुन्हे बाबा. चुका आमच्या पदरात घे, हवे तर आम्हाला छेळ, पण मुक्याला तरी अभय दे. तू असाच वागत राहिलास, तू असाच वागत राहिलास तर माणुसकीच जाईल पळून. अरे आम्ही लटकू झाडाला, पण दावणी जातील ना रे जळून. आम्ही लटकू झाडाला, पण दावणी जातील ना रे जळून. धन्यवाद. बापरे, खरं तर माझ्या अंगावर काटा आला. तुम्ही म्हणताय की कसंही करून पावसाने यावं, काही करावं, पण पावसाने यावं. मी आता जाते अरुण पवार यांच्याकडे. नाही, आधी जाते मी रवी केसकर यांच्याकडे. रवी केसकर उस्मानाबादवरून आलेले आहेत. तुम्हाला नेमकी कोणती कविता आठवते या क्षणाला? मराठवाड्यातला आणि मुंबईतला पाऊस तुलनात्मक एका गझलेतून सादर करण्याचा प्रयत्न करतो. पहा की म्हटलं असं आहे की काळजाला जाळतो हा पावसाळा, अन तुला कुरवाळतो हा पावसाळा. काळजाला जाळतो हा पावसाळा, अन तुला कुरवाळतो हा पावसाळा. वाट राधा पाहते यमुना किनारी, शब्द कोठे पाळतो हा पावसाळा. शब्द कोठे पाळतो हा पावसाळा.
चातकाला जा कुणी सांगून टाका, चातकाला जा कुणी सांगून टाका, रोज त्याला टाळतो हा पावसाळा. जल समाधी झोपड्यांना ही दिली अन बंगले सांभाळतो हा पावसाळा. जल समाधी झोपड्यांना ही दिली अन बंगले सांभाळतो हा पावसाळा. ही चंद्रमोळी झोपडी ही मोडलेली अन तिच्यावर भाळतो हा पावसाळा. काळजाला जाळतो हा पावसाळा अन तिला कुरवाळतो हा पावसाळा, अन तिला कुरवाळतो हा पावसाळा. वा, जाती अरुण पवार यांच्याकडे, जे परळी वैजनाथ बीडहून आलेले आहेत आपल्यासाठी. सर, तुमच्याकडे कोणती कविता आहे? आज हा मुंबईतला धोधो पडणारा पाऊस जेव्हा मी माझ्या डोळ्यांनी पाहिला, तेव्हा खऱ्या अर्थानं 3 वर्षापासून जे आमचे डोळे आतुरले होते पावसासाठी, तर हा पाऊस पाहिल्याच्या नंतर मला वाटतं हा पाऊस माझ्या मराठवाड्यात बी, माझ्या शेतात बी कोसळला पाहिजे. आणि तेव्हा जर असा कोसळत असेल माझ्या बीडमध्ये, माझ्या मराठवाड्यामध्ये, तर मला अशा त्यासाठी माझ्या कवितेच्या काही ओळी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. धर तू मोघ आवता माग पेरायला लाग, अग धर तू मोघ आवता माग पेरायला लाग, अन वट्टीतल्या दाण्यावर काढू नये राग, अग वट्टीतल्या दाण्यावर काढू नये राग. सजनी ग गर्भारली तिलही दिसानी आज, सजनी ग अन गर्भारली तिलही दिसानी आज. हे धर तू मोग आवता माग पेरायला लाग, अग धर तू मोग आवता माग पेरायला लाग, अन वट्टीतल्या दाण्यावर काढू नये राग, अन वट्टीतल्या दाण्यावर काढू नये राग. सजनी ग अन गर्भारली तिलही दिसानी आज, सजनी ग अन गर्भारली तिलही दिसानी आज. धन्यवाद. पावसाला सजणीची जी अत्यंत सुंदर अशी उपमा दिलेली आहे, त्याच्यामुळे पावसारे प्लीज मराठवाड्यामध्ये सुद्धा असाच बरस जसा मुंबईमध्ये तू बरसतो आहेस. खरंच खूप जण व्याकुळतेने अगदी अधीर होऊन तुझी वाट बघतायत, त्याच्यामुळे मराठवाड्यामध्ये सुद्धा तू खूप सारा बरस, संपूर्ण राज्यभरामध्ये बरस. त्याच्यामुळे आता या सगळ्या मंडळींना मी धन्यवाद करते की तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी इतकी छान कविता म्हणून दाखवली.